आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. पेन्शनच्या प्रतीक्षेत गेले जीव तरीही शासन सुस्तच. 5 मार्चपासून आझाद मैदानावर श्रद्धांजली अर्पण आंदोलन. 4 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले मात्र टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आजही जुनी पेन्शन मिळालेली नाही. अनेकांनी आयुष्यभर त्या न्यायासाठी लढा दिला, पण पेन्शनच्या प्रतीक्षेत काहींचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मृत कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत असल्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 5 मार्च 2026 पासून आझाद मैदान येथे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 100% अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांची ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 2010च्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असूनही अनुदान उशिरा मिळाल्यामुळे अनेकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली नाही. मात्र न्यायालयाने नियुक्ती दिनांक हा निकष असल्याचे स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. तरीही शासनाकडून अद्याप सुधारित GR काढण्यात आलेला नाही. दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही अंमलबजावणी रखडल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांना औषधोपचारासाठीही पैसे नसल्याने हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत. काही कर्मचाऱ्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ पेन्शन सुरू करावी अशी मागणी संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव भास्कर देशमुख यांनी सांगितले की गेल्या 2 वर्षात संघटनेने 6 उग्र आंदोलने केली, पण शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता श्रद्धांजली अर्पण आंदोलन करून दिवंगत कर्मचाऱ्यांना वेदना शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना 11 मार्चपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पेन्शन हा दानधर्म नसून कर्मचाऱ्यांचा घटनात्मक अधिकार आहे. आयुष्यावर विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना कुटुंबांना आज जगण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही राज्यासाठी शोकांतिक आहे, अशी तीव्र भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पेन्शनच्या प्रतीक्षेत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांचे फोटो हातात घेऊन होणारे हे आंदोलन शासनाला जाग आणेल का, असा प्रश्न आता राज्यभरातून उपस्थित आहे. नवनवीन अपडेटसाठी हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.